नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरती होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपवण्यासाठी दहिसर टोल नाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। मंत्रालयामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते। या बैठकीला वरिष्ठ अधिकारी हजर होते। मंत्री सरनाईक म्हणाले, दहिसर टोल नाक्यावरती दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे ॲम्ब्युलन्स, स्कूल बस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो। यामुळे प्रदूषणामध्ये भर पडते आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो। हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला, परंतु स्थानिक नागरिकांनी टोल नाक्याच्या स्थलांतराला विरोध केलाय। त्यांची बाजू देखील रास्त असून त्यांच्या भूमिकेचा विचार करून टोल नाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवीन टोल भरणा प्रक्रिया चालू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्यात। टोल वसुली अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी एआयच्या आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करणाऱ्या एआय कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलित टोल भरणा होईल, ज्यामुळे टोल नाक्यावरील लांबच लांब रांगा राहणार नाही। तसेच 2 टोल नाक्यांचा भरणा एकाच ठिकाणी करण्याची संकल्पना अंमलात आणल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल, असंही त्यांनी सांगितलं। या बैठकीमध्ये पेनकर फाटा, सिग्नल येथील वाहतूक सुलभ आणि दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोल नाका या मार्गांवरील रस्ता रुंदीकरणाची कामं पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आलेत। तर मग मित्रांनो, हळूहळू हे एआय आधारित तंत्रज्ञान पूर्ण भारतामध्ये वापरण्याची संकल्पना आहे, असंही त्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, आता लवकरच भविष्यामध्ये आपल्याला जे टोल नाके आहेत तर ते एआय आधारित आपल्याला पाहायला मिळतील, जिथे कुठलाही माणूस तुमचे पैसे घेण्यासाठी थांबणार नाही, परंतु तुमच्या खात्यातनं ऑटोमॅटिक पैसे कट होतील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।